श्री नवनाथ कथासार अध्याय 18. चंपावतीला जिवंत केले. श्री गणेशाय नमः. श्री गुरु जालंधरनाथांकडून योगदीक्षा घेऊन बैरागी झालेला राजा गोपीचंद तपश्चर्या करण्यासाठी बद्रिकाश्रमाकडे निघाला. त्या प्रवासात मार्गामध्ये येणाऱ्या गावात हिंडून पोटापुरती भिक्षा मागावी आणि मुखावाटे गुरुपदिष्ट मंत्राचा जप करत मार्गक्रमण करावे असा त्याचा नित्यक्रम होता. तो प्रजाहितदक्ष राजा म्हणून अत्यंत लोकप्रिय होता. त्यामुळे त्याच्या बैरागी होण्याच्या वार्तेने त्याच्या राज्यातील जनता खरोखरच हळहळत होती. या सत्कीर्तीमुळेच तो जेथे जाई त्या गाववस्तीतले लोक त्याला आस्थेने सामोरे जात, त्याचे आधारतिथ्य करत आणि त्याने तेथेच राहून योगाचरण करावे अशी विनंती करत. पण तो कोठेही जास्त वेळ थांबत नसे. भिक्षा मागून झाल्यावर लोकांचे सांत्वन करून तो पुढे निघत असे. पुढे काही दिवसांनी स्वराज्याची सीमा ओलांडून त्याने कौल बंगालमध्ये प्रवेश केला. तेथेही त्याच्या राज्यत्यागाची बातमी पसरली होती. पौलपट्टण ही कौल बंगालची राजधानी होती. तेथील तिलकचंद राजा प्रतापी आणि वैभव संपन्न होता. त्याच्याकडे बलाढ्य सैन्य होते. गोपीचंदाची बहीण चंपावती तिलकचंदाच्या मुलाला दिली होती. म्हणून त्याचे राज्य त्याग करून जोग घेणे ही गोष्ट तिच्या सासरच्या लोकांना अजिबात रुचली नव्हती. त्याने क्षत्रिय कुळाला बट्टा लावला आणि आता दारोदार भीक मागत फिरतो आहे म्हणून ती सर्व मंडळी त्याचा धिक्कार करत होती. ती निंदा ऐकून तिला अतिशय वाईट वाटत होते. पण ती तरी काय करणार? एकांतात अश्रू ढाळण्याशिवाय तिच्यापुढे काहीही पर्यायच नव्हता. काही दिवसांनी गोपीचंद पौलपट्टाणास आला. तिथे एका पानवठ्यावर विश्रांतीसाठी थांबला. त्याने शिंगीचा नाद करून काही वेळ हरिभजन केले. त्या समयी राजवाड्यातील काही दासी पाणी नेण्यासाठी त्या ठिकाणी आल्या होत्या. त्यांनी भजनात मग्न असलेल्या गोपीचंदाला ओळखले आणि राजवाड्यात जाऊन ही बातमी तिलकचंदाला सांगितली. त्या वृत्ताने तो चिंतामग्न झाला. आपल्या सुनेचा हा नादान भाऊ नगरात हिंडून दारोदार भिक्षा मागू लागला तर आपली काय व्रत राहील? लोक आपल्याला नावे ठेवतील, हसतील. त्यामुळे अपकीर्ती होऊन बाहेर पडणेही नकोसे होईल. या विचाराने त्याचा संतापाचा पारा चढला. मग काही करून ही ब्याद येथून लवकर घालवून द्यावी या उद्देशाने त्याने दासींना बोलावून घेतले व त्यांनी काय करायचे ते नीट समजावून सांगितले. त्यानुसार काही दासी पुनश्च पानवठ्यावर गेल्या आणि गोपीचंदाला भेटून म्हणाल्या, जती महाराज, आमच्या राजाने आपल्याला चंपावतीच्या भेटीसाठी राजवाड्यात बोलवले आहे. तेव्हा आपण गोसावी झालेलो आहोत आणि कोणताही मायापाश आपल्याला जखडू शकत नाही हे जरी खरे असले तरी येथे आलेलोच आहोत तर जाता जाता बहिणीची भेट घ्यावी असा विचार करून तो त्यांच्या समवेत निघाला. दासींनी त्याला मागील दरवाजाने अश्वशाळेत नेऊन बसवले आणि राजाला तसा निरोप दिला. तो आल्याचे वृत्त कळताच राणीने त्याच्यासाठी पक्वान्नांचे भोजन पाठवले. एका दासीने ते ताट त्याला नेऊन दिले व म्हणाली, चंपावती भेटण्यासाठी येतच आहे, तोपर्यंत आपण भोजन करून घ्या. त्याने त्या ताटाकडे पाहिले व स्वतःशीच म्हणाला, या जगात संपत्तीलाच मान सन्मान प्राप्त होतो हेच खरे. अन्यथा आपल्याला पागेत थांबवून दासीकरवी भोजन पाठवण्याचे या सोयऱ्यांना धैर्य तरी कसे झाले? असो, आता आपण जोगी आहोत. आपल्याला शत्रू मित्र मान अपमान सुख दुःख सारखेच. त्यात अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे, ते नाकारणे योग्य नाही. त्यानंतर गुरुस्मरण करून तो भोजनास बसला. गोपीचंदाचे भोजन चालू असताना अंतपुरातील स्त्रिया गवक्षातून त्याच्याकडे पाहत होत्या. त्यांनी त्याच्या निर्लज्जपणाची निंदा केली, त्याला करंटा म्हणून हिणवले. तेवढ्या चंपावतीच्या नंदेने तिला तिथे आणून पागेतील दृश्य दाखवले. तेव्हा त्या सर्वजणी कुत्सितपणे फिदफिदी हसून म्हणाल्या, पाहिलंस आपल्या बंधुराजाचा पराक्रम? याला काही मान अपमान आहे का? जळो याचे जिने. राजवैभव सोडून जती होणाऱ्या अशा मुडाचा सदैव धिक्कारच केला पाहिजे. पागेत जेवायला याला लाज कशी वाटत नाही? देव करो आणि असा भाऊ कोणाच्या नशिबी ना येऊ. कारण अशा दिवट्या भावाची बहीण होण्यापेक्षा जन्मताच मेलेले केव्हाही चांगले. त्यावेळी आपल्या भावाची ती उघड निर्वत्सना ऐकून चंपावतीला धरणी दुभंगून आपल्याला पोटात घेईल तर बरे असे वाटू लागले.
मनावर दुःखाचे ओझे घेऊन ती जड पावलांनी आपल्या मंदिरात गेली आणि पोटात तीक्ष्ण खंजीर खुपसून तिने इहलोकीची यात्रा संपवली. इकडे गोपीचंदाने भोजन संपवले आणि बहिणीची वाट पाहू लागला. थोड्या वेळाने तेथे आलेल्या दासींना तो म्हणाला, चंपावतीला येथे घेऊन या, तिला भेटून मी निघून जाईन. दासी म्हणाल्या, त्या तुम्हाला आज रात्री भेटतील, तोपर्यंत तुम्ही विश्रांती घ्या. त्याने तेही मान्य केले. त्यानंतर त्या दासी गोपीचंदांची वार्ता सांगण्यासाठी चंपावतीच्या मंदिरात गेल्या. तेथे तिला रक्ताच्या थारोळ्यात मरून पडलेले पाहून त्यांनी ओरडून एकच आकांत केला. ती बातमी वाऱ्यासारखी राजवाड्यात पसरली. तेव्हा तिचा पती, सासू, सासरे, दीर, जावा, ननंदा व आपत्तांनी तिच्या महलात गर्दी केली आणि ते रडू लागले. भावाच्या बेताल वागण्यानेच तिने आत्महत्या केली असे म्हणून ती सर्व मंडळी गोपीचंदाला दोष देऊ लागली. ती रडारड व गदारोळ त्याच्या कानावर जाताच त्याने पागेदारास विचारले, राजवाड्यात हा कोलाहल कसला? तो म्हणाला, आमच्या राजसाहेबांची सून चंपावती हिने आपला भाऊ राज्यत्याग करून भिकाऱ्यासारखा गावोगाव भीक मागत फिरतो म्हणून पोटात खंजीर खुपसून आत्महत्या केल्याने सर्व मंडळी रडत आहेत. ते ऐकून त्याला मोठा धक्का बसला. आपण येथे आल्यानेच हा भयंकर अनर्थ घडला. आता तिच्या मृत्यूबद्दल लोक आपल्यालाच दोषी ठरवतील आणि त्यामुळे आपली मोठीच अपकीर्ती होईल. अशा अनेक विचारांनी त्याचे मस्तक बधीर झाले. चंपावतीची आठवण काढून तो रडू लागला. थोड्या वेळाने तिची अंत्ययात्रा निघाली. गोपीचंद ही लोकांबरोबर स्मशानाकडे निघाला. मार्गामध्ये त्याच्या मनात विचार आला, मी जती झालो म्हणून तिलकचंदासह सर्व सोयऱ्यांनी माझी अवहेलना केली. त्यामागचे खरे कारण न जाणता मला दोष दिला. या अपकीर्तीने लोक नाथपंतांची हेटाळणी करतील म्हणून आता माघार घेऊन चालणार नाही. चंपावतीला जिवंत करून या लोकांना नाथांचे सामर्थ्य दाखवल्याशिवाय यांचे डोळे उघडणार नाहीत. म्हणून प्रेतयात्रा स्मशानात पोहोचताच तो चंपावतीच्या प्रेतापाशी गेला व लोकांना म्हणाला, कृपा करून प्रेताला अग्नी देऊ नका. मी माझे सद्गुरू जालंधरनाथ यांना येथे आणून चंपावतीला जिवंत करवतो. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. पण कोणीही त्याच्याकडे लक्ष दिले नाही. त्याची कुचेष्टा करून ते चिता रचण्याची घाई करू लागले. तेव्हा त्याने जालंधरनाथांच्या दिव्य प्रतापांबद्दल सांगून त्यांचे मन वळवण्याचा प्रयत्न केला, पण उपयोग झाला नाही. चंपावतीचे प्रेत चितेवर ठेवून त्यांनी दहनविधीची तयारी केली. शेवटी अगदीच निरुपाय झाला म्हणून तो चितेवर चढून बसला व सर्वांना ओरडून म्हणाला, चंपावतीला जाळताय ना, मग हिच्याबरोबर मलाही जाळा. त्यानंतर माझ्या मृत्यूने संतापलेले माझे गुरु तुमच्या सकट या सर्व नगराला कसे उद्ध्वस्त करतात ते उघड्या डोळ्यांनी पहा. त्यावेळी गोपीचंदाचा हट्ट पाहून तिलकचंद संतापून म्हणाला, तू आपल्या गुरूंची एवढी प्रौढी सांगतो आहेस तर त्यांचा प्रताप पाहायलाच हवा. मी तुला प्रेताचा एक हात कापून देतो, तो घेऊन तू त्यांच्याकडे जा. तू येईपर्यंत आम्ही या प्रेतावर अग्निसंस्कार करणार नाही. तेव्हा चंपावतीच्या नवऱ्याने तिचा एक हात कापून त्याच्याकडे दिला. तो घेऊन तो वेगाने गोळबंगालकडे निघाला. तो दूर गेल्यावर त्या प्रेताला अग्नी देऊन सर्व मंडळी आपापल्या घरी गेली. बहिणीचा हात घेऊन गोपीचंद अविश्रांत धावत होता. त्याने 5 कोसांचे अंतर कापले असले तोवर इकडे घडलेला सर्व प्रकार अंतर्ज्ञानी जालंधरांच्या लक्षात आला. तो हेलपट्टणास आला तर मोठाच गजब होईल हे जाणून ते स्वतःच त्याच्याकडे निघाले. प्रयाणास्त्र मंत्राने भारलेले भस्म आपल्या भाडी लावून ते वायू वेगाने त्याच्यापाशी आले. त्यांना पाहून त्याला अत्यानंद झाला. त्यांना वंदन करून त्याने पौलपट्टांचे सर्व वृत्त सांगितले. ते ऐकून त्यांनी त्याला धीर दिला आणि त्याला घेऊन तिलकचंदाच्या राजवाड्यात प्रवेशले. तेथे सर्व लोक दुःख करत बसले होते. त्या दोघांना आलेले पाहून ते उठले. गोपीचंदाने त्यांना जालंधरांची ओळख करून दिली. त्यावेळी नाथजींचे अपूर्व तेज आणि 4 दिवसांच्या ऐवजी एका प्रहरातच झालेले त्यांचे आगमन पाहून उपस्थित सर्वच आश्चर्यचकित झाले होते. तिलकचंदाने त्यांना बसण्यासाठी सुवर्णासन दिले व त्यांच्यापुढे हात जोडून उभा राहिला. पण हे त्याचे वरवरचे सौजन्य ते पुरते ओळखून होते. त्यांनी त्याच्याकडून गोपीचंदास दिली गेलेली अपमानास्पद वागणूक व त्याच्या परिवारातील मंडळींनी मनस्ताप देऊन चंपावतीस आत्महत्येस कसे प्रवृत्त केले हे जाणून त्याची चांगलीच खरडपट्टी काढली. मग त्यांनी तिचा निर्जीव हात आपल्या हाती घेतला व त्याला संजीवनी मंत्राने भारलेले भस्म लावले व चंपावती ये बरं अशी हाक मारली. तेव्हा त्या शब्दांच्या जाज्वल्य सामर्थ्याने ती जिवंत होऊन धावत आली व तिने त्यांच्या चरणांना वंदन केले. श्री गुरु जालंधरनाथांचे ते अद्भुत योग सामर्थ्य पाहून तिलकचंदासह सर्वांनी त्यांचा जय जयकार केला. प्रत्येकजण त्यांना धन्यवाद देऊ लागला. त्या समयी गुरूंबरोबर शिष्यालाही मान प्राप्त झाला.
गोपीचंदाची निंदा करणारे त्याची प्रशंसा करू लागले. चंपावतीला जिवंत केल्यावर नाथजी हेलपट्टानास जायला निघाले. तेव्हा तिलकचंद त्यांना शरण गेला. त्याने गोपीचंदाला तुच्छ मानून त्याची जी मानहानी केली त्याबद्दल त्यांची क्षमा मागितली व म्हणाला, नाथजी, माझ्यावर कृपा करा. आजची रात्र येथेच राहून मला आपल्या सेवेचा लाभ द्या. ती विनंती मान्य करून त्यांनी चंपावतीला स्वयंपाक करायला सांगितला. भोजनसमयी तिला व तिच्या पतीला आपल्या शेजारी बसवले आणि जेवताना आपल्या मुखातील उष्टा घास भरवून तिलाही मैनावतीप्रमाणे आमर केले. भोजनानंतर विडा खाल्ल्यावर नाथजी राजाला म्हणाले, तिलकचंदा, हा गोपीचंद माझ्या आज्ञेने तपश्चर्येत जात आहे. याचा मुलगा मुक्तचंद अजून लहान आहे, म्हणून तू त्याचे रक्षण कर. 6 महिन्यांनी मी तीर्थयात्रेस गेल्यावर ही जबाबदारी तुला पार पाडायची आहे. तुझे सामर्थ्य सर्वांना ठाऊक असल्याने कोणीही शत्रू हेलपट्टणाच्या वाटेला जाणार नाही. ती आज्ञा त्याने आनंदाने मान्य केली. दुसऱ्या दिवशी गोपीचंद बद्रिकाश्रमाकडे निघाला. त्याला निरोप देऊन जालंधर हेलपट्टणास गेले. तेथे 6 महिने राहून त्यांनी मुक्तचंदाला अनेक गोष्टी शिकवल्या. मग कानिफ व त्यांच्या शिष्यांसह ते तीर्थाटनास निघाले. 12 वर्षांनी ते बद्रिकाश्रमास गेले. तोपर्यंत गोपीचंदांचे तप पूर्ण झाले होते. त्याच्या तपाचे त्यांनी उद्यापन केले. त्यावेळी स्वर्गातील देवांना आग्रहाने बोलवून घेतले. मग त्याला सर्व विद्या शिकवल्या. दैवतांना पाचारण करून त्याला वर प्राप्त करून दिले. अशा प्रकारे जालंधरांच्या कृपेने मैनावतीप्रमाणे गोपीचंद राजाच्या जन्माचे सार्थक झाले. अध्याय 18 समाप्त.